सो जीएमसीतलो ऑक्सिजन विषय जाग्यार पडपाक येयला. तुम्ही आयज पेपर वाचले आसतले की इवन मुख्यमंत्रीन घोषणा केल्ली आसा. हांव बी मुख्यमंत्री कडेन विशय आमी मुख्यमंत्री कडेन आमची चर्चा चालूच आसता. आनी आयज एकदम बरी गोष्ट आहा की इवन पीएम केअरचे अंडर आमकां 2 ऑक्सिजन प्लांट सँक्शन जाल्ले आसा. ते बेगिना बेगीन कमिशन करपाचे मुख्यमंत्रीन आयज उल्लेख केल्लो आसा. मेन म्हणजे कितें आसा, एक बरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्रीन ऑक्सिजनाचे मॅनेजमेंट मुख्यमंत्रीन आपल्या हातीन घेतलेले आसा. म्हणजे खंय कितें कम्युनिकेशन गॅप जावं न्हय म्हणून मुख्यमंत्रीन स्वता आमची जेन्ना मिटींग जाली, मुख्यमंत्री ऑक्सिजन मॅनेजमेंट म्हणजे मुख्यमंत्रीचे नजरेक हाडून ते मागीर ते डिस्ट्रिब्युशन लिक्वीड ऑक्सिजन ते सगळे व्यवस्थित आपल्या आपल्या जाग्यार वयता. आता एक बरी गोष्ट म्हणजे की मुख्यमंत्री एकदम इन्फॉर्मेशन फर्स्ट हँड आसता की ते ऑक्सिजन कशें आमकां खंय वयता खंयच लिकेज जावपाची मागीर शक्यता उरची ना. पयर आमची जेन्ना चर्चा जाली आनी मुख्यमंत्रीक विनंती बी केली की तेंचेच एकटो कोण तरी आमचे मदीं रिस्पॉन्सिबल आसूंक जाय की ऑक्सिजनाचे कशें कितें सप्लाय जे कितें डेफिशियन्सी. आनी त्या दिसच्यान आमी ठरयलें की मुख्यमंत्री हे सगळे गोष्टी ऑक्सिजनाचे विशय जे आहा ते मुख्यमंत्री पळयतले. आनी आयज बी पेपरान हांव पेपर वाचतालो की पेपरान आयज आयिल्लें आसा की पीएम केअरचे अंडरचे ऑक्सिजन प्लांट्स जे आहा ते बेगिना बेगीन मार्गार लावपाचो आमचो प्रयत्न आसतलो. दुसरी गोष्ट कितें आहा की हांवें बी सजेशन्स म्हाज्या लेवलाचेर हांवें सजेशन्स केल्ले आसा की ऑक्सिजन जनरेशन प्लांट इवन एडिशनल आमी जर घातले काय हरकत ना. आनी मुख्यमंत्रीन ऑलरेडी पावल घेतलेलें आसा त्या दिशेन. आनी हे ऑक्सिजन प्लांट्स आमी जर घातले तर फुडाऱ्याक आमकां तेका बऱ्यापैकी आमी हे करूं शकता. पूण पयर बी काल बी तुमी म्हाका जेन्ना विचारलें ओल्ड मॅन्युफॅक्चर आतां कितें आहा ते डिझायन केला ते हॉस्पिटल जीएसआयडीसीन डिझायन केल्ले आनी तेन्ना तेणी ते मॅनिफोल्ड त्या तरेचे तेणी आमकां जाय तसो तेन्नाचे ओल्ड हॉस्पिटल ते चलत आयिल्ले आसा इतले वर्सां हॉस्पिटल. ऑटोमॅटिकली ते पूर्ण सिस्टम ते चेंज करूं शकना. म्हणून तुमकां काल हांवें कितें उल्लेख केल्लो की आमकां एडिशनल स्टोरेज कॅपॅसिटी आमी जर वाडली मागीर फेज मॅनरान आमी ते वेगळ्या तरेचे आमी इनकॉर्पोरेट आमी करूं शकता. म्हणजे खंयच प्रॉब्लम नासतलो. एकदा तुजी स्टोरेज कॅपॅसिटी वाडली आमी जीएमसीक आमी प्रपोज केला एक 4 टाकी 5-5 हजार लिटराचे घातले केला 1500 सुमार पेशंट आसता गोवा मेडिकल कॉलेजान. त्याच बरोबर नव्या सुपर स्पेशलिटी ब्लॉकाक 20,000 कॅपॅसिटी आहा. साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान आयजच्या दिसा पळयल्यार 5,000ची कॅपॅसिटी आसा. ते आनी एक 3-4 सिलिंडर घातल्यार काय हरकत ना. कारण त्या हॉस्पिटलान एट एनी गिवन पॉयंट ऑफ टायम 650-650 सुमार पेशंट आसतले. आमकां वेगळ्या तरेन एकत्र येवन आमी मुख्यमंत्री हांव आमी आमची पूर्ण टीम सेक्रेटरी हेल्थ एसीसी आमी सगळे गोश्ट्यो मार्गार घालपाचे. आमच्या प्रत्येक जाणाचें कॉन्ट्रिब्युशन वेगळ्या तरेन आसता. हांव एक आयज सांगूंक सोदता की कोणी तरी टिका जर केली की हेल्थ डिपार्टमेंट योग्य तरेन चलना ही म्हाका बरोबर दिसना. कारण आमचे डॉक्टर बी दीस रात बरोवन लोकां खातीर आमी काम करता. आमचे डिपार्टमेंट आमी कशें चलोवपाचें. हांव काय नवीन मंत्री न्हू, पयलीं बी हांव मंत्री आशिल्लो. मंत्री आसतना म्हाज्या टायमाक आमी वाळपयचे हॉस्पिटल पासून सांखळीचे हॉस्पिटल पासून बिचोलीचे हॉस्पिटल पासून साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पासून म्हापशाचे हॉस्पिटल पासून हे सगळ्या गोश्टीची पायाभरणी आमी केल्ली आनी हे वयर काडलेले प्रोजेक्ट्स. हे हॉस्पिटल जेन्ना बांदता आमकां बी कळटा काय गोश्टी कितें बरें आहा कितें वायट आहा. पण तेन्नाची टॅक्नॉलॉजी आयजची कितें रिक्वायरमेंट आहा. पूण हांव एक तुमकां एक मिडिया म्हणून तुमकां सांगूंक सोदता की कोणीच अंदाज धरूंक ना की देशभरान ह्या तरेचे ऑक्सिजनाचे रिक्वायरमेंट ह्या तरेचे पॅन्डेमीक ह्या तरेची इन्फेक्टिविटी रेट वाडटली. आमचे डॉक्टर ओवरबर्डन जाल्ले आसा. आमी कंटिन्युअस अवेरनस करपाचो आमचो प्रयत्न आमी चालू आमी केल्लो आसा लोकां मदीं की तुमकां कितेंय सिम्पटम जाल्यार तुमी ताबडतोब तुमी पीएचसी सीएचसी दिवंक जाय. आयजच्या दिसा आमच्या गोवा मेडिकल कॉलेजान आमचे कडेन 140 सुमार पेशंट 250 लोक आयसीयून आहा आनी तेच्या भायर 140 लोक ते सिटी स्कोर तेंचो 25 आहा. म्हणजे आमकां भरपूर चॅलेंजींग म्हणजे दीस रात तांकां आमकां सांबाळचें पडटा. तांकां बरें करपाक जाय जाल्यार आमचे डॉक्टर गार्ड असोसिएशन हे सगळे गोश्ट लोक आमकां तेंको दिल्लो आसा. आमचे कन्सल्टंट सिनियर कन्सल्टंट नर्सीस नवीन नर्सीस मुख्यमंत्री घेवपाक आमकां सांगलेले आसा ते बी आमी घेता. पूण एकूच कितें आहा की कोणी तरी ह्या टायमान म्हाका दिसता की आमी सगळ्या लोकांनी युनायटेड आमी लोक आमी एक जावन एक आमचे मंत्रिमंडळ बी सगळे आमी एकमेकाक सहकार्य करता. पयर आमकां इलेक्ट्रिसिटी कनेक्शन जाय आशिल्लें निलेश काब्रालान आमकां ताबडतोब इलेक्ट्रिसिटी दिले. पयर मुख्यमंत्री कडेन मिटींग जाली जे कितें अडचण आसली ती सॉर्ट आउट जाली. पयर आमकां पाण्याचो विशय आशिल्लो ते पीडब्ल्यूडी मिनिस्टर आमकां ताबडतोब पाण्याचें कनेक्शन आमकां करून दिलें. आमी एकमेकाक आमकां सगळ्या गोश्टी पब्लिसायज जायना पूण आमी एकमेकाक सहकार्य करून आमी एकमेकाचे आमचे पोर्टफोलिओ. कारण आयज पॅन्डेमीक हे म्हणटा हे राजकारण पॅन्डेमिकांतल्यान करून काय कोणाक ते साध्य जावचें ना. कारण आमी सगळे लोक एक पक्षाचे एक सरकारान एक युनायटेड एक युनिट सारखे आमकां रावन काम करपाची गरज आहा. म्हाका तरी दिसता
की आयजच्या दिसा कोणी टिका केली म्हणून ते म्हाका खबर ना कित्याक टिका आनी कितें तेजेर आमी एनालायज करुया नाका. पूण एज हेल्थ मिनिस्टर म्हाका डिफेंड करचें पडटा म्हाजें डिपार्टमेंट. हांव मानता की आमचे कांय लोकांक सजेशन जर पॉझिटिव्ह दिवंक जाय ते पॉझिटिव्ह सजेशन दिवपाक बी आमी तयार आहा. खंय कितें जर एक पॉयंटाचेर आमी इम्प्रूव करूं शकता काय हरकत ना, आमी ते पॉयंट घेवपाक बी तयार आहा. आमी सगळे लोक एक आहा, आमी सगळे लोक काम करता, सगळे मंत्री काम करता, सगळे मंत्रिमंडळ एक आहा आनी एकठांय रावन आमकां काम करचें पडटलें. कारण हे पॅन्डेमीक जे आहा अल्टिमेटली आमी प्रत्येक मनीस लोक प्रतिनिधी आहा. आमच्या प्रत्येकाची जबाबदारी आहा की आमकां लोकांचें जीवन वाचोवपाची गरज आहा. आनी त्याच बरोबर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलाचे बेगिना बेगीन आमी आयज लॉकडावन बाकीच्या राज्यांत सगळे कडेन जाल्लें आसा म्हणून आमचें ट्रान्सपोर्टेशन बी सगळे कडेन अडकता. आनी म्हणून आमचे कडेन कांय कडेन ऑर्डर जर दिले पलंगाची ती त्या राज्यामध्ये तो डिस्ट्रिक्ट कलेक्टर ते पुढे जायला देत नाही. म्हणून आमकां सगळ्या दृश्टीन आमकां लक्ष घालून आमकां बेगिना बेगीन आमी हे सगळ्यो गोश्टी कशे करपाचे आमचो प्रयत्न आसता. पयर हांव उलयतलो कोणा कडेन इवन ते ऑक्सिजन प्लांटाचे उल्लेख केले तो म्हणटा आनी 3 महिने लागतले ऑक्सिजन प्लांट, कारण बाकी सगळ्या राज्यांनी ऑर्डर केलेले आहेत. आनी म्हणून आमकां कशे ते बेगिना बेगिना ते प्रोक्यूर करतले ते आमी मुख्यमंत्री ज्यांचे प्रयत्न चालूच आसा. वॅक्सिनेशना बद्दल ते स्वता आधार पुनावाला कडेन उलयल्या, ते बी तेच्या फाटी लागलेले आसा. आमकां सगळ्यांक एक टीम म्हणून आमकां काम करपाची गरज आहा. पण म्हाका दिसता की हो वेळ आसा आनी आमचे हेल्थ डिपार्टमेंट जे एकदम बरें काम करता. कोणाक जर दिसता की हेल्थ डिपार्टमेंट बरें काम करता आनी प्रत्यक्ष म्हाजे बरोबर येवचे, कोवीड वॉर्ड विजीट करचे, प्रत्येक फेसिलिटी विजीट करची आनी थंय तुमकां दिसतलें की दीस रात मेहनत आमचे डॉक्टर करता. म्हाका एक अभिमान आहा, हांव आयज गोंय राज्याचो हेल्थ मिनिस्टर आहा. डॉक्टर प्रमोद सावंत सरकारान हांव हेल्थ मिनिस्टर आहा. पूण त्याच बरोबर भारतीय जनता पक्षा खातीर हांव मंत्री जाल्लो आसा. आनी ह्या पार्टीन आमकां आमचे सदानंद तनावडे आमचे अध्यक्ष ते बी आमकां टायम टू टायम मार्गदर्शन करता. आमचे कितें कितें चल्लां बाकीच्या राज्यांत ते कसले गोश्टी करता, हे सगळ्या गोश्टी घेवन आमकां फुडें वचूंक जाय. म्हाका तरी दिसता हो वेळ आसा आनी हेल्थ डिपार्टमेंट एकदम बरें काम करता. आयज जो लोड वाडला, आमी कोणाकूच ट्रिटमेंट न दिता आमी भायर धाडिना. आयज कितेंय जालें, कितेंय आमकां इन्फ्रास्ट्रक्चर आनी फेसिलिटी आसली त्या फेसिलिटीचो पूर्णपणे उपयोग आमी करपाचो आमचो प्रयत्न चालू आहा. आयज कितें आसा, लोड वाडला, तुमकां सगळ्यांक खबर हांव पयलींच्यान सांगत आयिल्लें आसा की आमकां कांय गोश्टीचेर स्ट्रिक्ट रावपाची गरज. हांव काय पयलींच्यान नवीन गोश्टी सांगूंक ना, पयलींच्यान फेब्रुवारीच्यान सांगत आयिल्लो आसा. कांय गोश्टीचेर खंय ना खंय लक्ष आमचें आसूंक जाय. पूण त्याच बरोबर आमचें कर्तव्य, म्हाजें कर्तव्य आहा की आमच्या हॉस्पिटलां योग्य तरेन चलची, हॉस्पिटलाचें इन्फ्रास्ट्रक्चर ऑगमेंट करचें आनी गोंयचे जनतेक योग्य तरेचें ट्रिटमेंट आमचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शन सकयल आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न न्यू आसता. सिस्टम ऑक्सिजन म्हटली पळय न्हू, GSIDCन केल्ली ती खंयच्या वर्सा केल्ली? नाही, हे हांव जेन्ना मंत्री टेक ओव्हर जालो तेणी करूं ना, तेणी फक्त बिल्डींग बांदली. पूण तो जो सिस्टम जो आहा न्ही मॅनिफोल्ड, डिनान मदीं अपग्रेड करून घेतले थ्रू GSIDC. पूण आमी तो मॅनिफोल्ड अपग्रेड करूं शकता, केले म्हणून आयज आमी इतले करूं शकता. पूण जर इवन GSIDC जर तेन्ना पूर्णपणे जर चेंज करूंक जाय, इट इज नॉट इजी. ओल्ड हॉस्पिटल हॅज बीन वर्किंग फॉर सो मेनी इयर्स. कांय कडेन पायपाची सायज थीन आहा आनी हे जर तुका करूंक जाय, हे फूल रेनोवेशन करूंक जाय, तुका अर्दे हॉस्पिटल बंद करून ते करचे पडटले. पूण ह्या पॅन्डेमिकांत तूं करूं शकना ते. आनी पॅन्डेमिकांत आमकां पळोवंक जाय की आमी हे फेसिलिटी कशे ऑगमेंट करूं शकता. काल बी आमी पळयलां 4th जनरेशनाचे ल्हान अशे मशिनां येता, एक 120 सिलिंडराची कॅपॅसिटीचे मशिनां येता. हे आमी सेक्रेटरीकायन काल सांगलें, तांकां ते डेमॉन्स्ट्रेशन दिवपाक लायल्या. ह्यो सगळ्या गोश्टी आमकां जे ऑक्सिजन आमी जनरेट करूं शकता हे हाडून हेजो प्रयोग करपाक काय हरकत ना. जो पर्यंत आमकां ऑक्सिजन सप्लाय कंटिन्युअस येता आनी फ्लक्च्युएशन जायना, ह्यो गोश्टी आमकां करपाक काय हरकत ना. बाकीच्या राज्यान बी, महाराष्ट्रा सारख्या राज्यान, कर्नाटका सारख्या राज्यान, गुजरात सारख्या राज्यान प्रयोग चालू आहा. कारण सगळ्यांक खंय ना खंय ऑक्सिजन कमी पडूंक लागला आनी म्हणून आमी ते रॅशनलायज करून आमच्या पेशंटाक योग्य तरेची ट्रिटमेंट आयज गोंयांत गावता. ऑक्सिजना खातीर खंयच कमी ट्रिटमेंट अशें दिलें गोंय राज्यान अशें ना. आमचे डिपार्टमेंट योग्य तरेचें काम करता, योग्य तरेचे पॉलिसीज, योग्य तरेचें कॉर्डिनेशन आमच्या डिपार्टमेंटान आहा. आनी एक हांव तुमकां सांगूंक सोदता, आमचे कडेन एक बरो एक हेल्थ सेक्रेटरी आहा रवी धवन म्हणून. तो एक बरो डायनेमीक असो सेक्रेटरी आहा. सगळे गोश्टीचेर तो चर्चा करून, तो चीफ सेक्रेटरी कडेन चर्चा करून, डॉक्टरा कडेन चर्चा, म्हाजे कडेन चर्चा करून आमचे सगळे कॉर्डिनेशन, डायरेक्टर DHS सगळे कडेन आमचें कॉर्डिनेशन योग्य तरेचें चल्लां. कितें आसा, आयज पेशंट लोड वाडपाक लागला. हे हांगा गोंय राज्यानूच न्हू पूण आख्ख्या देशभरान वाडपाक लागला. आनी म्हणून आमकां तेका एक तेको फेस करपाक, पॅन्डेमीक कोविड-19 टक्कर दिवपाक आमकां सगळ्यांक एकत्र रावपाची गरज आहा. अशें जेन्ना येता की हेल्थ डिपार्टमेंट फंक्शन जायना,
मागीर टोटल हेल्थ डिपार्टमेंट आनी डॉक्टर्स मागीर डिमोटिवेट जातात. पण तुम्ही डॉक्टरांचो लोड कमी करपाक कितें करता? डॉक्टरांचो लोड कमी करपाक त्यांनी सजेशन दिल्लें आसा गार्डान. तें सजेशन आमी आतां सरकाराक घालतले. मुख्यमंत्री कडेन ते पावतली फायल. मुख्यमंत्रीक पळय हांवें पयर सांगलां. पयर बी तेंचे कितें जेन्ना सजेशन आयलें हांवें पयलीं फोन मुख्यमंत्रीक केल्लो. सीएम अशें तेंचे सजेशनां तेणी सांगलां ना ती फायल धाडून दी, आपूण ताबडतोब आमी करपाक काय हरकत ना. कितें सजेशन? सजेशन आशिल्लें की आतांचे इंटर्न्स जे आहा, कांय लोक पयर प्रधानमंत्रीन बी हे केल्ले आसा, नीट एक्झाम जे स्टुडंट्साचे पोस्टपोन केल्या, तांकां बी घेवपाक काय हरकत ना. आनी ह्या आदाराचेर बी आमचे गोंयचे सरकार आनी आमचे मुख्यमंत्री ते करपाक काय हरकत ना. आनी इंटर्नाक डॉक्टर म्हणून स्टेटस तांकां इंटर्नशीप जेंची काबार जाल्या तांकां एमओ म्हणून घेवपाचे. आनी नवे जे इंटर्न येवपाचे जेंचे रिझल्ट अवेटेड आहा, आमी ऑलरेडी युनिव्हर्सिटी कडेन उरलेले आसा, तेचे रिझल्ट डिक्लेअर करा, म्हणजे ते डॉक्टराक आमी इंटर्न्स म्हणून घेवं शकता. आनी इंटर्न्स आहा तांकां आमी मेडिकल ऑफिसर म्हणून आमी तांकां डेजिग्नेशन घेवन तेणी ते प्रपोजल ते दिवपाचे आहा, ते आमी सरकार कडेन घालतले. आणि नर्सीस ऑलरेडी आमकां मुख्यमंत्री परवानगी दिल्ली आसा कॉन्ट्रॅक्च्युअल नर्सीस घेवपाक. आनी आमकां आनी नर्सीस आमी जे लागता ते आमी घेवपाचो आमचो प्रयत्न आसतलो. पण म्हाका तरी दिसता न्ही, आयजच्या दिसा आमी सगळ्यांनी एक जावन आमी डॉक्टरांचो मॉरल बूस्ट करपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. लोकांचे जीवन आमी कशें वाचूं शकता होच चॅलेंज आहा. म्हाज्या मनान कोण कितें म्हटलें म्हणून काय वायट ना, काय वायट दिसना, कारण म्हाजो फोकस हा फक्त कोविड मॅनेजमेंटाचेर. जे म्हाका सहकार्य गावता मुख्यमंत्री कडल्यान, जे म्हाजे लिमिटेशन्स आहा ते लिमिटेड हेज्यात आमी लोकांचें जीवन कशें वाचूं शकता. आमचो डीन, आमचो डायरेक्टर DHS, नर्सीस, MTS, स्टाफ, सगळे एजन्सीज हांकां जाग्यार घालून आमकां कोविड-19चे हेका टक्कर दिवपाची गरज आहा. आनी मला तरी वाटतं की आमी सगळे युनायटेड रावलो, पॉझिटिव्ह मायंडेड आमी रावलो तर आमी खुबश्यो गोष्टी आमी जिखू शकतो. हे कोविड हा प्रकार कोणीच बघितलेला नाही. कोविड कसं पुढे होणार, कसं काय होणार, कोणालाच माहित नाही, कोण एक्सपर्ट लिहू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही आजच्या परिस्थितीत एकत्र राहून आणि आम्हाला मुख्यमंत्रीचे सहकार्य असल्या कारणान आम्ही काही गोष्टी आम्ही पुढं व्यवस्थित नेऊ शकतो. पण काही गोष्टीचे लिमिटेशन असतात. ते लिमिटेशनाच्या आत काम करून आमकां गोंय राज्याचे प्रत्येक नागरिकाक वाचोवपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. डेथ रेट, मोर्टॅलिटी कशी कमी करपाची हेजेर आमचो प्रयत्न आहा. हे सगळ्या गोष्टीचेर आमचे प्रयत्न आहा आनी आमचे डॉक्टर एकदम बरें काम करतात. सीएमान केन्ना सावन जबाबदारी घेतली ऑक्सिजन सप्लायची? आमीच ठरयले. हांवें सजेशन दिल्ली सीएम तुमीच लक्ष दवरा, कारण आनी खंय मागीर कोणाचे इंटरफिरन्स नासतले. मुख्यमंत्रीचे अंडर ते सगळे थंय रिपोर्ट जाले आसतले एक आठवडोभर. कितें आहा, कारण कितें आसता मागीर कोणाक कळना. ते एक आसा कशें आसता ते सोर्स ऑफ सप्लाय लिक्वीड ऑक्सिजन आयले त्या फॅक्टरीन भरले म्हणून आमी पुलीस एस्कॉर्टान मागीर आमी डिसिजन घेतले चीफ मिनिस्टरान की पुलीस एस्कॉर्टा बरोबर आमी ते जीएमसीन धाडटले. कन्झम्पशन पळयतले, प्रेशर कंटिन्युअस मॉनिटरींग जाता, ह्यो सगळ्यो गोष्टी कोणी तरी एकट्यानी जबाबदारी घेवपाची गरज आहा. आनी मुख्यमंत्रीचे अंडर जे आमी आतां ते फॉलो करता. म्हणजे आमकां बी कितें अडचण जाली थंय नोडल ऑफिसर घातला, म्हणजे आमी ते नोडल ऑफिसराक आमी कळयता की ऑक्सिजन फ्लक्च्युएट जाता. म्हणजे आमकां क्लीन आमकां जर ऑक्सिजन आमकां गावले तर योग्य तरेन आमी आमचे ट्रिटमेंट व्यवस्थित चालू आहा. आनी हे मॉनिटरींग टायट मॉनिटरींगच्या अंडर म्हणजे योग्य तरेचे रॅशनलायझेशन बी केलेलं आहे. आणि आम्हाला कुठंच काय आतापर्यंत कमी तशी पडलेली नाही. वॅक्सिन केव्हापर्यंत येईल? कारण प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये वॅक्सिन एक 32,000 किने अप्रूव्ह ऑर्डर येयले अशें आयकलें. ना म्हाका काय डायरेक्टरान सध्या सांगूंक ना. सांगतकूच तुका व्हॉट्सॲप धाडटा की आयल्यार, पण आयल्यार आमी ताबडतोब आमी चालू करतले. आतां येतलो तो कोटा हेज्या खातीर आसतलो न्हू? 18. आता जे नवीन कोटा येता न्ही ते मुख्यमंत्रीन ऑलरेडी 5 लाखाचे इनिशियल ऑर्डर प्लेस केल्ले आसा विथ एस्ट्राझेनेका सिरम इन्स्टिट्यूट. दॅट इज फ्रॉम 18 to 45. सर तुमी आमी पळयला तुमी बॅडी वाडयता, सुपर स्पेशलिटीन बॅडी फक्त बॅडी वाडोवन सोल्युशन मेळटलें काय खंय तरी चेन ब्रेक बेड जाय न्ही. ते बेडाक ते बेड म्हणजे सादे बेड न्हू, ते चेन सुद्धा ब्रेक करपा खातीर कितें करपाक जाय? ते आता त्यो गोष्टी ते सेपरेटली डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी हँडल करता. ते माझे अंडर येना. आणि हांव डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीचो मेंबर बी न्हू. एक्सपर्ट कमिटी बरोबर आहा. पण खंय तरी आता मुख्यमंत्रीन ऑलरेडी अनाउन्स केल्लें आसा की स्ट्रिक्ट रिस्ट्रिक्शन्स एंड स्ट्रिक्ट प्रोटोकॉल. हे स्ट्रिक्ट प्रोटोकॉल इम्प्लिमेंट जावंक जाय. तुमी आनी आमी काल बी तुमकां सांगलें कितलेय तुमी स्ट्रिक्ट प्रोटोकॉल घातले, लोकांनी ते मान्य करून घेवपाचे रोजच्या सारखीच गर्दी असते ना. बरोबर आहा, पण लोकांनी ते करूंक जाय. तुमी आनी हांव कितलेय डिस्कशन केलें, कितलेय चर्चा केली आणि लोकांनी जर आपले इन्स्टिल आपल्या मध्ये डिसिप्लिन करूंक ना तर तुम्ही कितलेय घातले ताका फायदो काय ना. या देशात संख्या कितली आहा आणि आमच्या राज्यात एक लहान राज्य आहा, पण तरी बी तुम्ही आम्ही आमच्या लोकांनी स्वतःहून ते फुडाकार घेऊन
सेफ रावपाची गरज आहा, गरज पडल्यार भायर वचपाची गरज आहा. अननेसेसरी मुवमेंट, रिस्ट्रिक्टेड मुवमेंट दवरपाची लोकांनी दवरूंक जाय. लोकांक कळोवंक जाय की इवन यंग पीपल आर डायंग बिकॉज ऑफ कोविड. इट इज नेसेसरी फॉर ईच वन ऑफ यू टू टेक प्रिकॉशन्स. स्टे सेफ, स्टे एट होम, go out if you are required. I have always said restrict your movements. This is not the time to move around freely. गार्डने पोलीस संरक्षणाची मागणी केली होती. हो, केली होती. पोलीस आहेत आता पोस्ट केले. पोस्ट. मुख्यमंत्री ताबडतोब पोलीस पोस्ट केले. संतोष देसाई PI तिथं पोस्टेड आहे, प्लस 2 PI तिथं पोस्टेड आहे. आणि काय होतं, काय कधी कधी काय गोष्टी साठी एक स्ट्रिक्ट डिसिप्लिन मेंटेन करायची गरज आहे. लोड भी भरपूर आहे. वी हॅव गॉट नियरली अबाउट 710 कोविड पेशंट्स प्लस 60 मोर टुडे फॉर ॲडमिशन. आम्ही हे बेड्स जे तयार करतो दे आर ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजनेटेड बेड्स मीन्स विथ ऑक्सिजन सप्लाय. आम्ही बेड फक्त घालू शकत नाही. बेड घालायला आम्ही कितीही बेड घालू शकतो. दिस इज ऑक्सिजन बेड. ऑक्सिजन सप्लाय नसल्यावर काय उपयोग नाही. काही वेळा डॉक्टर म्हणे पेशंटला ऑक्सिजन आणायला सांगतात. नाही, ती चुकीची गोष्ट. आम्ही ते बंद केलं. काही 1-2-3 पेशंटांनी काल प्रयत्न केला की एक जम्बो सिलेंडर आत न्यायला. आम्ही ते बंदी घातलेली आहे, कारण तशी परिस्थिती नाही आहे. आणि हे उगीच पॅनिक तयार करतात. असं आणून घर म्हणून आम्ही तिथे स्ट्रिक्ट पोलीस प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. थँक्यू.